महानगरपालिकेच्या निवडणुका 2026 मध्ये होणार, सूत्रांची माहिती। जानेवारी फेब्रुवारी महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार अशी शक्यता आहे। नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबर नंतर होण्याची शक्यता आहे, तर 2 किंवा 3 टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करण्याचा सरकारचा मानस असल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। प्रमोद, काय सविस्तर अपडेट? वृषाली, खरं तर सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिल्यानंतर तयारी सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पावसाळ्यानंतर म्हणजे साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये निवडणुकीची तयारी जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे आणि त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग काम करत आहे। पण या निवडणुका 2 किंवा 3 टप्प्यात घेण्यावरती राज्य निवडणूक आयोगाचा भर किंवा सरकारचा मानस असल्याचं बघायला मिळतंय। आणि त्या अनुषंगाने जर आपण सांगायला गेलो वृषाली, तर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद असतील किंवा नगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि पुढच्याच वर्षी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आणि तशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। साधारणतः जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये बीएमसी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने तशी तयारी जी आहे ती सरकार करत आहे, अशा पद्धतीने देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। बघावं लागणार आहे निवडणुकीची तयारी आगामी काळामध्ये कशी होती, पक्ष या निवडणुकीला कसे सामोरे जातात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण या निवडणुकीसाठी महानगरपालिकेच्या पुढचंच वर्ष उजळेल अशी सध्याची परिस्थिती आहे असं म्हणावं लागणार आहे। धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।